चॅम्पियन सुपर किंग्स नेवासा फाटा. एकीकडे पुन्हा एकदा अक्षय जराड तर दुसरीकडे सूरज भगत. सामन्याच्या पंचांमध्ये थोडासा बदल. यावेळेस विनायक पाटील सर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दिलीप मामा सातपुते सर मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जेनं या ठिकाणी सूरज भगत आपण गोलंदाजी मार्कवर बघू शकता. हा सामना थोडासा जड असणार आहे कारण यावेळेस दोन तगडे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिला चेंडू आहे डिक्लेअर झोनकडे खेळलेला फटका आहे ऑन साईडला. तर 2 धावेंना प्रारंभ नक्की या ठिकाणी होतोय. 2 धावेंना श्रीगणेशा धावफलकाचा देखील झालेला आहे. क्रुशल सामना आहे. उद्या एक प्रेक्षणीय लढत सुद्धा होणार आहे. बेस्ट ऑफ सोनई विरुद्ध रेस्ट ऑफ नेवासा. तो देखील एक मोठा सामना असणार आहे. अर्थात खास प्रेक्षकांसाठी ती एक पर्वणी आहे. हो बघा काय झालंय मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. आणि त्यानंतर सूरज भगत यांनी सिग्नल सुद्धा दिलाय. या ठिकाणी बिग विकेट, प्राइजलेस विकेट, अमूल्य धक्का. अक्षय जराड क्लीन बोर्ड, साफ त्रिपणाची फलंदाज बाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची टाळी. आणि पुन्हा एकदा संघर्ष कांगुनी संघाने दाखवून दिलं ज्या वेळेस महत्वाचा सामना असतो त्यावेळेस संघर्ष कांगुनी संघ जागा होत असतो. जागा झालाय. मागील सामन्यात सुद्धा आपण बघितलं विजय महत्वाचा होता. त्या सामन्यात विजय महत्वाचा होता आणि त्या सामन्यात सूरज भगत यांनी एक हाती त्या ठिकाणी संघाला विजय मिळवून दिला. आणि यावेळेस बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये विरोधी आयकॉन जो महत्वाचा दुवा होता या सामन्यातील अक्षय जराड यांना मात्र आपण बघतोय षटकातील दुसऱ्या चेंडूवर परतवल्या गेलं. पापा शेख सर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॅटीचा स्पर्श आहे. वैभव असतील तांदळे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. निर्धाव वैभव वराळे, माफ करा वैभव वराळे आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा वैभव वराळे. गतिमान सुरुवात आपण या ठिकाणी बघतोय. पुढचा चेंडू आहे. काही वेळेस अगदी मागील चेंडूची रिप्लाय, परंतु यावेळेस जर बघितलं तर बॅटीचा स्पर्श मात्र बघायला मिळाला नाही. यावेळेस चेंडू अगदी सुखकर प्रवास करतो एसटी रक्षकाच्या हातात जाऊन मात्र हा चेंडू थांबलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत बघा आणि 4 चेंडूंमध्ये आपण बघू शकता पहिल्या चेंडूवर 2 धावा तर दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी अक्षय जराड यांना बाद केलं गेलं. त्यानंतरचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी पापा शेख यांची परीक्षा बघणारे ठरलेले 2 निर्धाव चेंडू आहे. याही वेळेस बॅटीचा स्पर्श आहे. पुन्हा एकदा वैभव. कमालीचं क्षेत्ररक्षण कारण यावेळेस चेंडूनं टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली होती. अगदी चेंडूच्या अँगलसह क्षेत्ररक्षकानं देखील स्वतःला त्या चेंडूवर फेकलं. चेंडू रोखला गेला. प्रयत्नांती परमेश्वर म्हणलं जातं. प्रयत्न केल्यावर परमेश्वर मिळत असतो. यावेळेस हे प्रयत्न विजयासाठी आहे. चांगले प्रयत्न आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकातच या ठिकाणी आपण बघतोय नक्कीच CSK नेवासा फाटा संघाला अडचणीत आणण्यास सुरुवात केलेली आहे. संघर्ष सुरू झालेला आहे. बॅटीचा स्पर्श त्या ठिकाणी साधं काम होतं. साधं काम होतं बघा. यावेळेस मात्र झेल सुटलेला आपण बघतोय. तर निश्चित आपण शेवटचे 4 चेंडू डॉट बघितले. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर 1 बाद 2 धावा CSK नेवासा फाटा.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. तर मैदानाच्या आतमध्ये नेहमीप्रमाणे गोलंदाज महेश घागरे आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजीच्या ताफ्यात कधी बदल झाला नाही. संघर्ष कांगुनी संघ. पहिला चेंडू आहे, प्रमोद अट्टाडे यांचं आक्रमण आहे. त्या ठिकाणी सुंदर फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. धन्यवाद डीजे. तर चला, प्रमोद रक्ताटे यांनी अस्तित्व दाखवलं. मी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, तर मी माझ्या संघाचं देणं लागतो, कार्य करावं लागणार आहे. बघा, 2 ज्येष्ठ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, पापा शेख सर तर प्रमोद रक्ताटे. ज्वेष्टीच्या बाहेर आहे. यावेळेस मात्र दंडित केलं जात आहे. मोलाची 1 धाव. प्रत्येक धावेला महत्व आहे, कारण विजयी संघ आता बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होणार आहे. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. त्या ठिकाणी 7 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर असणार आहे. संघर्ष कांगुनी संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 विजय संपादित करीत या ठिकाणी आलेला आहे. कॉल बॅकचा अवघड प्रवास या संघाने बघितलेला आहे. याही वेळेस समोर आलेल्या चेंडूला समोर उडवलाय आणि यामुळे चेंडू दूरवर जाईल. आकाश मार्गे सीमारेषा पार, षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. अतिशय चांगली फलंदाजी आणि अगदी वेळेवर या ठिकाणी प्रमोद रक्ताटे मात्र संघाच्या मदतीला धावून आलेले. 13 धावा धाव फलकावर आहे. सन्मानजनक धाव फलक उभा करण्याची जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये प्रमोद रक्ताटे आणि पापा शेख यांच्या खांद्यावर असणार आहे. या षटकामध्ये जर बघितलं तर सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 11 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. 1 षटकार, 1 चौकार, 1 अवांतर धाव देखील आपण बघतोय या षटकामध्ये मात्र खर्च झालेली आहे. पुन्हा एकदा महेश घागरे त्यांच्या विरोधामध्ये प्रमोद रक्ताटे. वेळ वाचवा. पुन्हा एकदा चला, खराब चेंडूची घोषणा आहे. हे पहा, काही प्रेक्षक पुन्हा पुढे आलीत बघा. त्यांना विनंती असेल हात जोडून आपण थोडंसं मागं सरकायचं आहे. विनंती आहे. हे पहा, सामने खूप महत्वाचे आहे. अर्थात तुम्ही देखील महत्वाचेच आहात. थोडं सहकार्य करा, थोडंसं मागे जा. 14 धावा धाव फलकावर आहे. 2 खराब चेंडू. चला, यावेळेस फटका फसलेला आहे. झेल अवघड आहे. प्रयत्न बघायला मिळत आहेत. ऋषी धुमाळ चेंडू खाली आले. झेल पकडलाय. प्रमोद रक्ताटे नावाचं वारं वादळात जाण्या अगोदर या वाऱ्याला थांबवलंय. फलंदाज प्रमोद या ठिकाणी बाद. डीजे अरे वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. दोन बाद 14 धावा आहे. तर एक सफलता, मोठी सफलता मिळाली. कारण या ठिकाणी प्रमोद रक्ताटे यांनी हात खोललेली होती. त्यांना रोखणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी
ऋषी धुमाळ यांची सुद्धा स्तुती करावी लागेल. अप्रतिम झेल त्यांनी या ठिकाणी संपन्न केला. तर मैदानाच्या आतमध्ये रोहित धुमाळ आलेले आहेत. दोन बंधू आहे बघा एकमेकाच्या विरोधामध्ये. ये ऑप्शन का कमाल है. गोलंदाज तयार आहे. स्विचचा प्रयत्न. अगदी पहिला चेंडू आपण बघू शकता. पहिल्या चेंडूला सामोरे जात आहेत या ठिकाणी रोहित धुमाळ. वेगळा प्रयत्न केला. चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही. चेंडू डॉट असणार आहे. 2 चेंडूंचा प्रवास आपण बघतोय शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 बाद 14 धावा. सर्वात सुंदर गोलंदाजी आज आपण पहिल्या षटकामध्ये सूरज भगत यांची बघितली. क्वाड बिहाइंडचा अपील आहे. बॉटवर आहे. तिसरा धक्का. रोहित धुमाळ देखील या ठिकाणी बाद आहे. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टळी. तर अगदी या ठिकाणी आपण सौरभ वायकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना बघतोय. कारण या ठिकाणी रोहित धुमाळ क्वाड बिहाइंडच्या माध्यमामध्ये परतलेत. त्यानंतर त्या अगोदर आपण प्रमोद रक्ताडे यांना जाताना बघितलं. पहिल्या षटकामध्ये अक्षय जराड सुद्धा मंडपाच्या आश्रयाला गेलेले. 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र आज सौरभ वायकर उर्फ मारी मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेला आहे. संघाला गरज आहे. संघाला आशा आहे. संघाची दिशा आता सौरभ वायकर यांच्या हातात आहे. संयम दाखवलाय. बॅटीचा स्पर्श घेतोय. चेंडू त्या ठिकाणी थोडासा गाळ बघायला मिळाला. अर्थात तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. धावबाची अपील केल्या गेली स्ट्राईक एंडकडे. तिसरे पंच या ठिकाणी प्रवीण सिंग परदेशी आहेत. बघूया निर्णय काय येतोय. हा देखील एक महत्वाचा निर्णय असणार आहे. तीन बाद 14 धावा आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 2 आपण बघत आहात. धावबादचं अपील मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. OUT दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस. प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. हा लाईव्ह मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. टच अँड गॉन पद्धतीनं या ठिकाणी मात्र आपण बघतोय धावबाद झालेले आहेत. पापा शेख सर त्यांना परतावा लागले. रोहन आलेला आहे. नवीन फलंदाज रोहन मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 बाद 14 धावा आहेत. 2 षटकं संपली. 12 चेंडूंमध्ये 14 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आणि 4 फलंदाज आतापर्यंत खर्च झालेत. चला यावेळेस डिफेन्स केलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेणार का तर याचं उत्तर नाहीये. हे चांगलं कॉलिंग ठेवावं लागणार आहे बघा दोन्ही बॅटर्सला देखील. 15 धाव फळकावर आहे. अर्थात अजून सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत सौरभ वायकर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना रोहन साथ देत आहेत तोपर्यंत सामना ऑन आहे. परंतु संघर्ष
कांगोनी संघाची सुद्धा स्तुती केली जाईल. प्रत्येक महत्वाचा सामना ते जिंकलेले. ज्या ज्या वेळेस संघर्ष संघ अडकलेला आहे त्यांनी विजयानं सुरुवात केलेली आहे. हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. तर या सामन्यात पुन्हा एकदा संघर्ष संघाचा संघर्ष बघायला मिळणार का? आज CSK नेवासा फाटा संघ जिंकणार? बघूया. चांगला चेंडू आहे त्या ठिकाणी. बॅकअप वेळेवर आला बघा. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आदी पुण्यांचं. आणि या दरम्यान जर बघितलं तर हा चेंडूनं दिशा बदलली बघा. आणि क्षेत्ररक्षकाची नाराजी सुद्धा आपण लाईव्ह मध्ये बघू शकता. परंतु एक चतुर चालाक क्षेत्ररक्षक आहे आदिपुण. चांगलं काम त्यांनी नक्कीच केलंय. 17 धावा फलकावर, षटक क्रमांक 3. संघाचा आयकॉन सूरज भगत भर वेगात गोलंदाजी या ठिकाणी भर उन्हात करतोय. चला यावेळेस रोहन यांनी उडवलंय चेंडूला आणि पाठवलंय मैदानाच्या बाहेर. मोलाच्या 6 धावा, षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. रोहन पुढचा चेंडू आहे. ऑन द ऑफ पद्धतीने खेळलाय. एक नटराज पद्धतीने खेळलेला हा फटका आहे. त्या ठिकाणी धावबादची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आणि पुन्हा एकदा आपण चाललोय तिसऱ्या पंचांकडे. OUT. चला हा ही फलंदाज बाद झालेला आहे. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस, प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. आता थोडंसं सेलिब्रेशन टाळा बघा, कारण हा सामना देखील सूर्यप्रकाशामध्ये पार करायचा आहे आपल्याला. उद्या भरपूर कामं आहेत आयोजकांना. उद्या भरपूर काम आहे. आजचं सत्र आजच संपन्न करायचं आहे. आदरणीय दत्ताभाऊ काळे यांचं शुभ आगमन आहे. काळे पाटलांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. धीरज जावळे आलेले आहेत बघा मैदानाच्या आतमध्ये. 5-24 क्षेत्ररक्षकांची सुद्धा दाद द्यावी लागेल. इष्टी रक्षकाचं ग्लोज वर्क सुद्धा चांगलं बघायला मिळालं त्या ठिकाणी. बॅटीचा स्पर्श घेतोय. चेंडू पॉईंटच्या दिशेनं प्रवास करतोय. त्या ठिकाणी अडसर आहे. क्षेत्ररक्षकाचा चेंडू रोखला गेला. धाव मात्र मिळणार नाही. 5-24 धावा, 3 षटकांची या ठिकाणी झालेली समाप्ती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. तीन षटकांचा या ठिकाणी खेळ मात्र संपलाय. 5-24 धावा फलकावर आहेत. तिकीट विक्री सुद्धा चालू आहे बघा. क्रीडा रसिकांसाठी देखील ही एक मेजवानी आहे. याचा देखील सर्व क्रीडा रसिकांनी फायदा घ्यायचा आहे. कमिटीचे सदस्य थॉमस पंडित सर आणि भाऊ पंडित यांच्या माध्यमामध्ये आज संपूर्ण सत्रभर तिकीट विक्री चालू राहील. सामन्याचा शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपल्याला संधी आहे.
उद्या सोडत होणार आहे. यश आलेले गोलंदाज पहिला चेंडू दिशेवर नाही आहे. दिशा खराब, संघाची दशा खराब झाली. एका धावेचं नुकसान मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 25 धावा धावफलकावर आहे, तर षटक क्रमांक 4 प्रगतीवर असणार आहे. चांगला फटका आहे, नियंत्रित फटका आपण त्या ठिकाणी बघतोय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. याही वेळेस धावबादचं अपील केलं जाईल का? यस, यावेळेस अगदीच बोटवर आहे. धीरज जावळे सुद्धा निघालेत मंडपाच्या दिशेनं फलंदाज बाद. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विशाल सोनवणे संघनायक होते आणि तितका चांगल्या पद्धतीने चेंडू रिटर्न देखील केला आणि उर्वरित काम आपण खेळपट्टीवर बघितलं. यश यांनी पूर्ण केलं. धीरज जावळे परतलेले आहेत. आकाश आलेले आहेत बघा. सौरभ वायकर एका दिशेनं पडझड बघतायत. चला, यावेळेस फटका हवेत खेळला गेलाय. चला, झेल देखील पकडला गेलाय आणि शेवटची आशा आता खऱ्या अर्थाने निराशा झालेली आहे. सौरभ वायकर देखील बाद. ए डीजे, अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. सात बाद 26 धावा धावफलकावर आहे. अगदी या ठिकाणी चांगली रणनीती आपल्याला या ठिकाणी संघर्ष कांगुनी संघाची बघायला मिळाली. गोलंदाजीमधील फेरबदल चांगले बघायला मिळाले. क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिली. अगदी 2 ते 3 फलंदाज आपण आतापर्यंत बघितले जे धावबाद झालेत. चला, आडव्या हाताने समाचार घेण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. किशोर मिसाळ मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांच्या बॅटीतून येतोय पहिला षटकार. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. महत्वाच्या 6 धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर आहे. चांगला चेंडू आहे या ठिकाणी. किशोर मिसाळ यांच्याकडे फलंदाजी आहे बघा, चांगली फलंदाजी आहे, परंतु या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. एक भागीदारी करावी लागणार आहे. थोडा वेळ धावपट्टीवर उभा राहता येईल, कारण याही नंतर अजून 2 षटकं यायची आहेत. 2 षटकं तुम्हाला खेळायला मिळणार आहे, परंतु भागीदारी करावी लागणार आहे. अगदी शॉर्ट पॉईंटवर क्षेत्ररक्षक, खूपच साधारण क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. 2 धाव्यांचे प्रयत्न आहेत, तर अगदी यशस्वीरित्या 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील. 2 धावेनं आपण बघतोय धावफलक देखील पुढे जात आहे. 34 धावा धावफलकावर आहे. यश यांनी संपूर्ण स्पर्धेभर चांगली गोलंदाजी केली. संघर्ष कांगुनी संघानं त्यांना घेतलं आणि एक नवीन सितारा खऱ्या अर्थानं तालुक्यातील चमकलेला आहे. अनेक लपलेल्या सिताऱ्यांना प्रकाशित केलंय या स्पर्धेनं. बॅटीचा स्पर्श आहे यावेळेस मात्र थोडीशी फंबल झाली. चला, सिंगल याही वेळेस पूर्ण केली जाते. धावफलक या ठिकाणी आपण बघू शकता. 4 षटकानंतर 7 बाद 35 धावा CSK नेवासा फाटा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. सेकंड स्पेल मध्ये येत आहेत या ठिकाणी महेश गागरे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 12 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु त्यांच्या पदरामध्ये 2 विकेट सुद्धा आलेल्या आहे.
4 षटकं संपलेली आहे. किशोर मिसाळ आणि आकाश 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लोफर फुलटच चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्की आणि थ्रो बघा. हा थ्रो पूर्ण चुकला होता परंतु त्या ठिकाणी 2 धावा मात्र आपण बघू शकता. या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 37 धावा धावफलकावर असणार आहे. षटक क्रमांक 5. महत्त्वाचे गोलंदाज, महत्त्वाचा सामना, महत्त्वाची स्पर्धा आणि एक महत्त्वाचा संघ उद्या या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे तर एक संघ स्पर्धा सोडून जाणार आहे. चला हा झेल अवघड असेल. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी दुर्बल राहिलेत. विशाल सोनवणे आहेत त्या ठिकाणी सीमेरेषेवर. पुन्हा एकदा दर्जेदार कामकाज त्यांचं आपण बघतोय. 38 धावा धावफलकावर आहेत. एकेरी दुहेरी धाव्यांना देखील या ठिकाणी महत्त्व देणं गरजेचं असणार आहे कारण आतापर्यंत जर बघितलं तर 7 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यामुळे आता तळातील फलंदाज येणार आहे. अडतीस धावा धावफलकावर. 7 बाद 38. षटक क्रमांक 5. 4 चेंडू शिल्लक. तर स्ट्राईकवर आकाश. चांगला चेंडू आहे. आदरणीय बाबाभाऊ कैतके प्रतिष्ठित उद्योजक यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. बाबासाहेब कैतके यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. बाबासाहेब कैतके उर्फ मालक आपलं स्वागत आहे. डीप लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका आहे त्या ठिकाणी ऋषी असतील. चेंडू रिटर्न केला जातोय. सिंगल पूर्ण झाली. महत्वाच्या धावा आहेत बघा. या एक साधारण 50 धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटर्सनं केला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या गोलंदाजांकडे थोडासा बँक बॅलन्स असणं देखील गरजेचं आहे. तर अगदी नवोदित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आहे. फलंदाजी करताना आपण बघू शकता किशोर मिसाळ यांच्याकडे थोडासा अनुभव आहे. आकाश मात्र मला वाटतं पहिली स्पर्धा खेळतायत या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन आहे परंतु अनुभवातून माणूस शिकत असतो. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अनिलजी घोडे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. अनिल साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. शेवटचा चेंडू असणाऱ्या मैदानाच्या आत आपण बघू शकता. षटक क्रमांक 5 अंतिम टप्प्याकडे जाताना 7 बाद 39 धावा आहेत. याही नंतर एक षटक आहे. पूर्णपणे बेट केलाय. पूर्णपणे अगदी 4 मुंड्याचे. फलंदाजाला हा चेंडू काहीच समजला नाही. चांगलं यष्टीरक्षण झालं त्या ठिकाणी आपण बघू शकता. 5 षटकांची होणारी समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी बनवल्या आहेत 39 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. शुभम गोलंदाजीसाठी मात्र येत आहेत. शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी. पहिला चेंडू चांगला आहे. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी मला वाटतं सूरज भगत यांनी जोखीम घेतली नाही. 40 धावा आहेत. धावफलकावर मात्र 5 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे.
बघूया 5 चेंडू शिल्लक आहे. किशोर मिसाळ ऑन अ स्ट्राईक. बॅक टू द बॉलर. खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी. आधी पुंडे धावबाची संधी आहे. चला या ठिकाणी आपण बघतोय कलेक्शन त्या ठिकाणी गोलंदाजाकडून झालं नाही. अन्यथा वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं असतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. 2 धावेनं CSK नेवासा फाटा संघ पुढे जातोय. 42 धावा फळकावर आहे. 4 चेंडू शिल्लक. किती धावा बनवल्या जाणार. सुरेख सुरेख अप्रतिम. 22च्या माध्यमामध्ये बघा. धावा कस काय डिक्लेअर आहे ना. तर फलंदाज बाद आहे या ठिकाणी. धावबाद असणार आहे. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस. प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. भूषण मीरपगार आलेत. धावबाद सुद्धा आपण बघू शकता त्या ठिकाणी. दूरवर राहिले यावेळेस. जणू काही दोन्ही खेळाडूंमध्ये या ठिकाणी शर्यत लागली होती. परंतु ही शर्यत सूरज भगत यांनी जिंकली. खूप सुंदर खेळ आज सूरज भगत यांनी केलेला आहे. संपूर्ण सत्रामध्ये चमकदार खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. प्रत्येक विभागामध्ये चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. चला त्या ठिकाणी थोडंसं चांगलं कामकाज बघायला मिळतंय. 2 धावा या ठिकाणी मला वाटतं पूर्ण झाल्या. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. सेफ आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. बघूया. चला या ठिकाणी लेग बाईटच्या माध्यमामध्ये एक सिंगल मात्र पूर्ण झालेली आहे. 46 धावा आहेत बघा. ऑफर कव्हर 46 रन्स ऑन अ बोर्ड. तर 1 चेंडू शिल्लक आहे या सत्रातील. एक मोठा जर फटका आला तर निश्चित अर्धशतकाच्या पार किंवा अर्धशतकापर्यंत संघ जाऊ शकतो. भूषण मीरपगार. भूषण मीरपगार एक जुनं नाव आहे क्रिकेटमधील. धावबादची संधी आहे. चला त्यांना देखील बाद दिलंय. फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस. आणि या ठिकाणी 47 धावांपासून जर रोखलं तर CSK संघाला सुद्धा उद्या या ठिकाणी यायचं आहे. अगदी आज मात्र किशोर मिसाळ यांची जबरदस्त फलंदाजी. 16 धावा त्यांच्या आहेत. तर प्रमोद रक्ताटे यांच्या 10 धावा. ही मोलाची कामगिरी बघायला मिळाली. उर्वरित सर्व फलंदाज डबल डिजिटमध्ये जाऊ शकले नाही. 2-2-9-2-0 या पद्धतीने उर्वरित सर्व फलंदाजांनी धावा बनवल्या. 46 धावा झाल्यात. 47 धावांचं रक्षण करायचं आहे. गोलंदाजांनी मात्र आज कमाल केली. खास करून क्षेत्ररक्षकांचा सुद्धा नामोल्लेख या ठिकाणी केला जाईल. सर्व क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. त्या ठिकाणी सुरेख झेल पकडले गेले. ऑन स्क्रीन आपण बघू शकता
या स्पर्धेतील एक विक्रमी फलंदाजी ज्यांनी केली 13 चेंडूंमध्ये 48 धावांची विस्फोटक फलंदाजी समीर पठाण. आपण या ठिकाणी बघतो नेवासा ब्लास्टर संघाचा हा ब्लास्टर फलंदाज 13 चेंडूमध्ये 48 धावा आणि त्यांच्या या फलंदाजीमुळे संघानं तब्बल 100 धावा बनवल्या. आणि हायलाइट्स अगदी पहिला चेंडू गोल्डन बॉल ऑफ द डे अक्षय जराड यांना त्रिफळाचीत करणारा सूरज भगत यांचा तो चेंडू. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय आलेला चौकार प्रमोद रत्नाटे यांचं आक्रमण त्या ठिकाणी बघायला मिळालं. आता ते जास्त वेळ चाललं नाही 10 धावा भरून प्रमोद रत्नाटे सुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी बाद झाले. हायलाइट्स आपण बघतोय. चला फलंदाज पाठवा तोपर्यंत आणि नक्कीच आपल्याशी जोडले जातील या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर. नामदार चषक मध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या दिवसातली एक महत्त्वपूर्ण लढाई आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना. मागच्या सामन्यामध्ये संघर्षले पण कांगोणी संघाने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. तिथे 56 धाव्यांवर जय हिंद चांदा संघाला रोखलं. 57 बनवायच्या होत्या तिथे ती मॅच जिंकली. आता इथे CSK नेवासा संघासोबत 2 हात केले. पहिल्या डावामध्ये तिथेही चांगली गोलंदाजी करत 46 वर रोखलं आणि आता 47 धाव्यांचं माफक लक्ष घेऊन उतरलेत आघाडीचे 2 फलंदाज. एका बाजूला जर पाहिलं तर सूरज भगत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदी पुंडा यांना तुम्ही पाहणार आहात. तर पहिलं षटक टाकलं जात आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय जराड यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. नामदार चषकाचं एक बहारदार आयोजन उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आज 6वा दिवस आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर प्रचंड मोठं आक्रमण. बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळणार आहेत 6. येणार आहे एक तगडा प्रहार षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. पहिला चेंडू आदिपुंडच्या बॅटमधून षटकार आला. मागच्या मॅच मध्ये आदिपुंड लवकर बाद झाले होते परंतु या मॅच मध्ये दमदार विध्वंसक तुफानी आणि आक्रमक सुरुवात करतायत. आपल्याला बॅकफुटला गेले. हलक्या त्यानं बॉलला स्टिअर केलं. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. तिकडे पाहू शकतो आपण 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. प्रेक्षकांना देखील विनंती राहील की तुमच्यासाठी भव्य लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिकीट आता थोडेच राहिलेले आहेत. जर कुणाला घ्यायचे असतील तर आपण ते घ्या. उद्या तिकिटांची विक्री केली जाईल का प्रश्नचिन्ह आहे कारण आज जर तिकीट संपले तर उद्या त्याची विक्री होणार नाही.
चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने, डॉट बॉलची नोंद आहे. प्रेक्षकांसाठी देखील आयोजकांच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी असणार आहे. प्रेक्षकांना स्पोर्ट्स सायकल, मायक्रो ओव्हन आणि एअर कूलर जिंकण्याची संधी आहे. नशीब आजमावा. चांगला फटका आहे, वाह, कलात्मकता दाखवली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवणारा हा फटका, एक मनमोहक विलोभनीय चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौकार. 4 धावा मिळत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना अक्षयच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आले. परत एकदा वाह, यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. नामदार चषकाचा एक बहारदार सदाबहार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. यावेळी स्लॉट मध्ये होता. आदिपुंड या फटक्यांसाठी ओळखले जातात. मागच्या सामन्यामध्ये जरी लवकर बाद झाले असले परंतु इथे स्वतःला सिद्ध करतायत. अक्षय जरारच्या विरुद्ध 5 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा घेतल्यात. 47 एक माफक लक्ष आहे. या 47 धावा बनवत असताना 18 धावा तर बनवल्या गेल्यात. पाहूयात कशा पद्धतीने मॅच रंगेल. यावेळेला परत एकदा जर पाहिलं तर फाईनलच्या दिशेने बॉल जाताना दिसतोय. पायांच्या साह्याने बॉलला अडवलं जाते. तोपर्यंत इकडे 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 20. शेवटचे बॉल शिल्लक आहे 30 आणि धावा बनवायच्या 27. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दीपक कसरे असतील आमचे मुख्य कॅमेरामॅन, त्याचबरोबरीने आकाश कांबळे असतील आमचे दुसरे कॅमेरामॅन दत्तात्रय पगारे. या कॅमेरामॅनचं देखील कौतुक आहे. त्याचबरोबरीने साहिल शेख जे स्कोरिंगचं काम इथे बजावत आहेत. तर संग्राम रुपनवर आहेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. 7S लाईव्हची ही संपूर्ण टीम, अमित पंडित सर असतील, दिलीप मामा सातपुते असतील, विनायक पाटील सर असतील, हे पंच म्हणून कार्यरत अगदी पहिल्या दिवसापासून खूप चांगलं काम करतायत. बॉल हवेत आहे, विकेटची संधी आहे परंतु नो मॅन्स एरियामध्ये बॉल पडतोय. क्षेत्ररक्षकाला देतोय गुंगारा. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावर 22 पापा शेख आलेत गोलंदाजी करण्यासाठी, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक 5 पूर्ण केलाय खरा परंतु मागच्या मॅच मध्ये त्यांच्याच विरुद्ध धावा आल्या जास्त. गोलंदाजी करताना दिसत आहेत. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धावबादची संधी होती, थोडीशी अवघड होती परंतु धाव घेण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. नामदार चषक ही स्पर्धा गेल्या 5 दिवसांपासून आपण पाहत आलोय. आज 6वा दिवस आणि उद्या अंतिमचा दिवस. उद्या या स्पर्धेचा विजेता मिळणार आहे. उद्या 3रं वर्ष आणि या 3ऱ्या वर्षाचा विजेता कोण ते सायंकाळच्या सत्रामध्ये आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी उद्या देखील तुम्हाला यावं लागेल. उद्या एक एक्झिबिशन मॅच देखील आहे. बेस्ट ऑफ सोने आणि रेस्ट ऑफ नेवासा. सोनेचे 11 बेस्ट खेळाडू एका बाजूला असणार आहेत तर नेवासा तालुक्यातील बेस्ट खेळाडू एका बाजूला असणार आहेत. उद्या ती मॅच देखील बरीचशी महत्वाची ठरणार आहे. धावसंख्या 22. चांगला बॉल पुढे टाकला होता. यावेळेस निर्धाव चेंडूची नोंद केली जाणार आहे. आउटसाइड द ऑफ फलंदाजापासून दूर ठेवलेला बॉल, डॉट बॉलची नोंद होते. धावसंख्या 22 वर स्थिर आहे. 47चं लक्ष आहे. संघर्ष 11 कांगोणी संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण हा संघ कॉलबॅकला गेला, तिथे संघर्ष केला, तिथे संघ जिंकला. तिथून हा संघ सुपर 8ला आला. सुपर 8ला आल्याबरोबर पहिलीच मॅच पराभूत झाले परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर हा संघ काय जबरदस्त खेळताना पाहायला मिळालाय. इथे सूरज भगतचा तडाखा 6 धावा. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार.
यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या बनवली जाते 28. 25 बॉल 19 ची गरज. मिड ऑफला क्लिअर केलंय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फटका खेळलाय कडक. धावा मिळणार आहेत 4 आणि रिझल्ट देखील तितकाच बेधडक 4 धावा. फटका साधवादार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. खूप चांगला फटका होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या 4 ने पुढे जाणारे ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 32 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 24 आणि धावा पाहिजेत 15. 24 बॉल 15 रन. या स्पर्धेत 213 चौकार 196 षटकार गेलेत आतापर्यंत. 15 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी, परंतु चेंडू देखील तुमच्याकडे 24 आहेत. अक्षय आलेत. अक्षयचं याही वेळेस भव्य स्वागत. जबरदस्त हिट. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. आदिपुंड इथे थांबायला तयार नाहीयेत. अजून एक तडाखा 6 धावा. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. मागच्या मॅच मध्ये 0 बाद झाले, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला आणि याही ओव्हर मध्ये अक्षयच्या विरुद्ध पहिल्याच बॉलला षटकार ठोकलाय. धावांची संधी होती, परंतु तिथे एकदा परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावरती जर पाहिलं तर एकूण धावसंख्या बनवली जाते 39. या मॅचला जिंकण्यासाठी आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 8 धाव्यांची गरज आहे. 39 धाव्यांची भागीदारी देखील पाहायला मिळते आहे. सूरज भगत स्ट्रायकर एनकडे समोर उडवलाय बॉल. चांगला फटका मनगडाचा वापर करत असताना, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. रिटर्न केला जातोय तोपर्यंत एक सिंगल देखील इकडे कंप्लीट करण्यात आली आहे. धावसंख्या फुलते, धावसंख्या खुलते. 1 ने वाढली जाती 40. 40 रन लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. कमी गतीने टाकला होता. फटका चांगला खेळलाय. बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय. कूच करेल सीमारेषेच्या त्या दिशेने. धावा इथे मिळत आहेत 4. येणार आहे एक सुंदर बहारदार नेत्रदीपक चौकार. तीन धाव्यांची गरज आहे. ओ हो बेग हिट केलाय आणि बॉल जातोय सीमारेषा पार. खेळ खल्लास आदिपुंड जबरदस्त बॅटिंग करत असताना आणि एलिमिनेटर मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. पैलवान विकास भाऊ वाघमारे यांचा संघ कॉल बॅक मध्ये गेला. कॉल बॅक मधून सुपर 8 ला आला. सुपर 8 मधून थेट एलिमिनेटर मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ जाऊन पोहोचलाय. संघर्ष 11 कांगोणी या संघाचं मनस्वी